नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डे 3 आणि 4 म्हणजे टास्क 2 या पॉईंटवरचा होमवर्क घेणार आहोत. तर बऱ्याच जणी मला क्वेश्चन नंबर फर्स्ट विचारला होता. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय म्हणते बघा, मॅच ऑफ द फॉलोइंग. आणि त्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला डायमेन्शनल व्हॅरिएबल ए कॉलममध्ये दिलेलं आहे आणि बी कॉलममध्ये तुम्हाला पाय, फोर्स, अँगल आणि ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असे 4 व्हॅल्यू दिले आहे. आणि इकडं ए कॉलममध्ये तुम्हाला डायमेन्शनल व्हॅरिएबल, डायमेन्शनल कॉन्स्टंट आणि डायमेन्शनल कॉन्स्टंट. तर सुरुवातीला आपल्याला काय माहीत पाहिजे, तर डायमेन्शनल कॉन्स्टंट आणि डायमेन्शनल व्हॅरिएबल म्हणजे काय. आता डायमेन्शनल कॉन्स्टंट डायमेन्शनल व्हॅरिएबल कशाला म्हणायचं ते ती टर्म समजून घ्या. डायमेन्शनल व्हॅरिएबल ज्या व्हॅरिएबल क्वांटिटीज आहे. मग व्हॅरिएबल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत, तर फोर्स आहेत, व्हेलॉसिटी आहे, ओके, ॲक्सलरेशन आहे. तर ह्या काय झाल्या तुमच्या व्हॅरिएबल क्वांटिटी झाल्या. काय झाल्यात, व्हॅरिएबल क्वांटिटीज. मग ह्या व्हॅरिएबल क्वांटिटीचे आपण ज्यावेळेस डायमेन्शन मेजर करतो त्याला म्हणलं तर डायमेन्शन व्हॅरिएबल. काय म्हणायचं त्याला, डायमेन्शन व्हॅरिएबल. आणि डायमेन्शन कॉन्स्टंट म्हणजे काय, सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, ग्रॅव्हिटेशन फोर्स इक्वल टू G m1 m2 अपॉन r². आता तुम्हाला इथं माहीत आहेत m1 आणि m2 काय आहेत, दोन बॉडीचं मास. ओके, फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी दोघांमध्ये डिस्टन्स r. मग इथला फोर्स जो आहे तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आणि मग आपण काय घेतो, इथे कॉन्स्टंट घेतो G m1 m2 अपॉन r². हा जो कॉन्स्टंट आहे, ज्यावेळेस आपण ह्या कॉन्स्टंटचे डायमेन्शन फाइंड करतो, G इक्वल टू r² इकडे पाठवेल f r² आणि m1 m2 डिवाइड होतील. तर आता आपण ज्यावेळेस ह्या संपूर्ण क्वांटिटीचे डायमेन्शन ज्यावेळेस फाइंड करू, आपल्याला कसे डायमेन्शन मिळेल, जीचे डायमेन्शन मिळेल. हा जी काय झाला तुमचा डायमेन्शनल कॉन्स्टंट झाला. काय झाला, डायमेन्शन कॉन्स्टंट. किंवा आपण एरिया मेजर करतो आहे, एरिया इज इक्वल टू पाय r². मग आता इथं पाय काय आहेत, कॉन्स्टंट आहे, म्हणजे एरिया कशावर प्रोपोर्शनल आहे, रेडियसवरती. आणि पाय काय इथं कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे, पाय इज इक्वल टू 3.14, ओके, किंवा 22/7. मी काय झाली, कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. काय आली, कॉन्स्टंट व्हॅल्यू. मग ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचे डायमेन्शन, ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचे डायमेन्शन याला म्हणलं तर डायमेन्शनल कॉन्स्टंट. काय म्हणलं तर डायमेन्शनल कॉन्स्टंट. मग आता बघा, तर इथे सर्व तुम्हाला दिसतं डायमेन्शनल व्हॅरिएबल तर बी, डायमेन्शनल व्हॅरिएबल परत काय येईल, अँगल इज ऑल्सो डायमेन्शन व्हॅरिएबल. आणि डायमेन्शन कॉन्स्टंट कोण आहे, तर ए. आणि डायमेन्शन कॉन्स्टंट परत कोण इथं, जी. म्हणजेच पाय आणि ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट काय इथं डायमेन्शन कॉन्स्टंट आहे. तर फोर्स आणि अँगल काय आहे, तर डायमेन्शनल व्हॅरिएबल आहे. याच्यानंतर मुलांनी मला क्वेश्चन विचारला होता प्रॉब्लेम नंबर 7 नंबरचा. ओके, आता 7 नंबरमध्ये बघा बऱ्याच जणांचा डाऊट 7 नंबरमध्ये. आता क्वेश्चन नंबर 7 जर आपण घेतलात, क्वेश्चन नंबर 7, ओके. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ सरफेस टेन्शन. खालीपैकी कोणतं सरफेस टेन्शनचं युनिट नाहीत. आता सरफेस टेन्शन काय आहे ते अगोदर समजून घ्या. आता आपण सरफेस टेन्शन जर समजून घेतलं, बघा सरफेस टेन्शन. मग आता सरफेस टेन्शन दॅट इज एफ इज इक्वल टू सरफेस टेन्शन टी. कशाने दाखवतो आपण, टीनी. टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. काय आहेत, फोर्स अपॉन लेंथ. मग आता फोर्सचं युनिट तुम्हाला माहिती आहे न्यूटन आणि लेंथचं माहिती आहे तुम्हाला मीटर. म्हणजे टेन्शनचं युनिट काय, न्यूटन पर, सरफेस टेन्शनचं युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर. आता सरफेस टेन्शन आणखी एक फॉर्म्युला आहे बघा, सरफेस टेन्शन इज इक्वल टू एनर्जी अपॉन चेंज ऑफ सरफेस एरिया. काय, डेल्टा एला म्हणलं तर चेंज ऑफ सरफेस एरिया. सरफेस टेन्शन इक्वल काय, एनर्जी अपॉन चेंज ऑफ सरफेस एरिया. मग आता इथं जर आपण बघितलं तर एनर्जी कशामध्ये मेजर करतो, जूल, आणि एरिया कशामध्ये, मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे सरफेस टेन्शन आणखी एक युनिट आलं, जूल पर मीटर स्क्वेअर. आता बघा आपलं जे युनिट आहे पहिलं, टेन्शन इज इक्वल टू न्यूटन पर मीटर. न्यूटन म्हणजे काय बघा, न्यूटन इज के मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि अपॉन मीटर. आता म्हणजे सर हे कसं लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे फोर्स युनिट काय आहे, न्यूटन्स. ओके, मग फोर्स
याचं युनिट न्यूटन्स आहे. मास कशामध्ये मेजर करतो? के जीमध्ये. ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हेच कशामध्ये राईट करतो आपण? न्यूटन्समध्ये. म्हणजे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय झालं तुमचा? न्यूटन झाला. आणि मग इथं जर आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या न्यूटन पर मीटर, मग न्यूटनची व्हॅल्यू टाकली के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर. मीटर मीटर कॅन्सल. तर टेन्शनचं आणखी एक तुम्हाला युनिट मिळेल. टेन्शन इज काय मिळेल तुम्हाला? के जी पर सेकंड स्क्वेअर. मग आता आपण आपल्या प्रॉब्लेमकडे जर बघितलं इथं, तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला? तर न्यूटन पर मीटर हे पण ऑप्शन दिले आहेत, जूल पर मीटर स्क्वेअर हे पण ऑप्शन आहेत, आणि के जी पर सेकंड स्क्वेअर हे पण ऑप्शन आहेत आपल्या सोल्युशननुसार. के जी पर सेकंड स्क्वेअर पण सरफेस टेन्शनचं युनिट आहे. जूल पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा सरफेस टेन्शनचं युनिट आहे. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा काय आहे? सरफेस टेन्शनचं युनिट आहे. बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ काय होतो की इथे ही 3 जे युनिट आहेत हे सरफेस टेन्शन युनिट आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं येईल तुमचं? नॉन ऑफ दिस. 7चं ऑप्शन काय येईल? नॉन ऑफ दिस. क्लिअर? आता पुढचा डाऊट आहे बघा 16 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनली करेक्ट? विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनली करेक्ट? 6 नंबर. पहिलं दिले प्रेशर इंटू एनर्जी पर युनिट एरिया, प्रेशर इक्वल टू एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, प्रेशर इक्वल टू फोर्स पर युनिट व्हॉल्यूम, आणि प्रेशर इक्वल टू मोमेंटम पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाईम. मग आता पहिल्या ऑप्शननुसार जाऊयात आपण. अगोदर प्रेशर. आता डायमेन्शनली कधी करेक्ट राहील? पहिल्या ऑप्शननुसार जर गेलो आपण इथे, ओके, तर डायमेन्शन ऑफ प्रेशर आणि डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर दोन्हीकडे सेम जर असेल तर काय येईल? तर पहिलं ऑप्शन बरोबर येईल. अदरवाईज सेकंड ऑप्शन आपण जाऊयात वन बाय वन. मग आता पहिल्या ऑप्शननुसार घेऊयात. डायमेन्शन ऑफ प्रेशर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया. ओके. मग आता डायमेन्शन ऑफ प्रेशर इज इक्वल तुम्हाला माहिती आहेत फोर्स अपॉन एरिया. ओके. आणि इकडं अगोदर डायमेन्शन ऑफ प्रेशर फाईंड करूया. डायमेन्शन ऑफ प्रेशर, मग प्रेशर तुम्हाला माहिती आहेत की प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. म्हणजे काय होईल? डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन एरिया. मग आता फोर्सचे डायमेन्शन जर आपण फाईंड केलेत तर फोर्स काय? मास इंटू ॲक्सलरेशन. मग मास फोर्स इक्वल टू, लक्ष द्या, फोर्स इक्वल काय आहे? मास इंटू ॲक्सलरेशन. मग मास m1, ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर लेंथमध्ये सेकंड T⁻², अपवर्डला जाईल. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या? ओके. काय डायमेन्शन झाले? फोर्सचे. मग ती डायमेन्शन टाकूयात. m1 L1 T⁻² अपॉन एरिया. एरियाचे डायमेन्शन काय आहे? एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो एरिया. ओके. मीटर स्क्वेअर म्हणजे झाला L², लेनचा स्क्वेअर, कारण मीटरचं लेनचं युनिट आहे. मग L2. मग आता इथं आपण जर बघितलं तर m1 L² हा 2 वरती गेला, किती होईल? L1 L⁻², आणि हा T⁻² ॲट इट इज. आता आपण कॅल्क्युलेशन जर केलं इथं, तर इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होईल? m1 L-2 + 1 किती होईल? -1. बरोबर की नाही? इंडेक्सची सबट्रॅक्शन होईल इथं, आणि T⁻². म्हणजे प्रेशरचं युनिट काय आलं आपलं? प्रेशर डायमेन्शन, प्रेशरचे डायमेन्शन काय आले आपले? तर m1 L⁻² आणि T⁻². दिस इज डायमेन्शन ऑफ प्रेशर. आता एनर्जी, आता आपण इकडे काय फाईंड करणार आहे? डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया. डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया. मग आता डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया काय येतं ते आपण इथं ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. आता एनर्जीचे डायमेन्शन तुम्हाला माहिती आहेत. डायमेन्शन ऑफ एनर्जी. ओके. मग डायमेन्शन ऑफ एनर्जी काय येईल? m1 L2 T⁻². तुम्ही परत म्हणशाल सर एनर्जी डायमेन्शन कसे फाइंड आउट केले? तर एनर्जी फॉर्म्युला माहिती, कोणती एनर्जी घ्या? कायनेटिक घ्या, पोटेन्शियल एनर्जी घ्या, 1/2 mv². कायनेटिक एनर्जी घेतली आपण. मग इथं आलं मास, त्याचं m1. नंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड कशाचं? व्हिलॉसिटीचं आहे, युनिट आहे. मग मीटर पर सेकंड त्याचा काय स्क्वेअर आहे, म्हणजे मीटर स्क्वेअर म्हणजे L2 आपण T⁻², सेकंड स्क्वेअर ना. मग हा T वरती आला काय होईल? T+2. हा वरती आला m1 L2 T⁻². मग तुम्हाला एनर्जी डायमेन्शन मिळालं m1 L⁻² T⁻². आपण परत काय इथं एरिया आहे, एरिया काय आहेत? L2 आहेत. मग डायमेन्शन ऑफ एनर्जी पर एरिया काय येईल? m1 L2 L2 2 2 - 2 काय होऊन जाईल? 0 T⁻². आता बघा कम्पेअर करा हे दोन डायमेन्शन. आहे का दोन्हींची डायमेन्शन सेम? डायमेन्शन ऑफ एनर्जी अपॉन एरिया आणि डायमेन्शन ऑफ प्रेशर सेम आहे का? म्हणजे पहिलं ऑप्शन काय इथं चुकीचं आहे. ओके. म्हणजे पहिलं ऑप्शन येणार नाहीत. आता दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊयात आपण. मग आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला?
दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं आहे प्रेशर. ओके, सेकंड ऑप्शनमध्ये काय म्हटलं बघा, प्रेशर इज इक्वल टू एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम. ओके, आता प्रेशरचे डायमेन्शन आपण फाइंड आउट केले. प्रेशरचे डायमेन्शन मिळाले आपल्याला M1 L-1 T⁻². डायमेन्शन ऑफ प्रेशर आत्ताच फाइंड आउट केले. ओके, आता पुढची टर्म जी आहे ती कोणाची फाइंड करायची, डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम. एनर्जी आपण व्हॅल्यूमचे डायमेन्शन, एनर्जी आत्ताच फाइंड आउट केली आपण M1 L2 T⁻². व्हॅल्यूम याचं युनिट आहे मीटर क्यूब, म्हणजे काय येईल L3. म्हणजे काय येईल M1 L⁻², हा 3 वरती गेला 2 - 3, बरोबर की नाही, आणि हा T⁻². म्हणजे काय झालं M1 L 2 - 3 -1 आणि T⁻². म्हणजे इथं तुमचं ऑप्शन कोणतं येईल 16चं बी ऑप्शन. बघा का, कारण हे दोन्हींचे डायमेन्शन सेम आहेत, डायमेन्शन ऑफ प्रेशर आणि डायमेन्शन ऑफ एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम. म्हणजे तुमचं ऑप्शन काय येईल 16चं बी ऑप्शन. कोणतं ऑप्शन आलं बरोबर, बी ऑप्शन. आता बघा प्रॉब्लेम नंबर 17 बघूया काय म्हणलं आहे. ॲझ्युमिंग दॅट द मास ऑफ M इज द लार्जेस्ट स्टोन दॅट कॅन बी मूव बाय द flowing river depends upon the velocity v of the water, its density rho, and acceleration due to gravity g, then mass is directly proportional to. आता बघा हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. Assuming that the mass M is largest stone that can be moved following rivers depends upon the velocity v of the water, the density of rho, acceleration due to gravity g, then the M is directly proportional to. आता बघा आपल्याला सांगितलं की एक रिव्हर दिली आणि रिव्हरमधून एक स्टोन मूव्ह होते. त्या स्टोनचं मास कशावरती डिपेंड्स आहे, मास इज डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी ऑफ दॅट रिव्हर, डेन्सिटी ऑफ दॅट रिव्हर अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता अशा टाईपचा प्रॉब्लेम जो आहे तो कशामध्ये जातो बघा, आपल्या या टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो डायमेन्शन ॲनालिसिसचं थर्ड ॲप्लिकेशन, दॅट इज यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस टू डिराईव्ह द रिलेशनशिप ऑफ फिजिकल क्वांटिटी. मग आता आपल्याला मासचं रिलेशन फाईंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी, डेन्सिटी आणि जी. मग त्यासाठी आपण असं राईट करूयात, मास इज इक्वल टू के इज एनी कॉन्स्टंट. के काय टाकलं आपण, एनी कॉन्स्टंट v⁻⁵ a ρ⁻b आणि g⁻c. मग आता आपल्याला माहीत आहेत अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, मासचे डायमेन्शन आणि ह्या पूर्ण टर्मचे डायमेन्शन कसे असणार आहे, सारखेच असणार आहेत. मग डायमेन्शन ऑफ मास इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ कॉन्स्टंट के. केचं येणारच नाही कारण त्याला डायमेन्शन असतात. डायमेन्शन ऑफ v⁻a, डेन्सिटी⁻b आणि g⁻c. जी काय इथं आयसोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघा, रो काय इथं डेन्सिटी आहे आणि v काय आहे तर व्हेलॉसिटी. मग आता डायमेन्शन ऑफ मास सुरुवातीला फाईंड करूयात. मासचे डायमेन्शन पण माहिती आहेत M1 L0 T0. आता इकडे डायमेन्शन फाईंड करूयात व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मास 0 L1 आणि T⁻⁻1. ओके, व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर करतो, मीटर पर सेकंड. मीटर लेंथ आणि पर सेकंड, मग लेंथ L1 T वरती घेतला T⁻⁻1. आता डेन्सिटी, डेन्सिटीचं फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे. डेन्सिटी कोड काय आहेत, मास अपॉन व्हॅल्यूम, बरोबर नाही. मग याचे डायमेन्शन काय येतील, M1 व्हॅल्यूम L3, पण हा व्हॅल्यूम L3 वरती जाणार. व्हॅल्यूम लेंथमध्ये मेजर करतो ना आपण, मीटर पर kg पर मीटर क्यूबमध्ये आपण डेन्सिटी मेजर करतो. मग मीटर क्यूब कशाचं युनिट आहे, व्हॅल्यूमचं. मग मीटर क्यूब म्हणजे किती आहेत, L इज 3 टाइम्स, बरोबर की नाहीत, L इज 3 टाइम्स. कॉन्सेप्ट लक्षात येते ना तुमच्या. मग आता काय येईल इथं, M1 L⁻³ आणि टाईम आहेत किती नाहीत, T⁻⁻3. हां, ओके. मग डेन्सिटी डायमेन्शन आले इथं v⁻a घ्यायचं राहिलं. आता डेन्सिटी डायमेन्शन आले तुम्हाला इथं, दॅट इज M1 मास आपण लेंथ क्यूब म्हणजे L⁻³ इंटू T⁻0. आता लास्ट क्वांटिटी कोणती, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. कशामध्ये मेजर करतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर परत मास आहेत की नाहीत, लेंथ आहेत येस L1 आणि T⁻², बरोबर की नाही.
बघा डायमेन्शन तुम्हाला फाईंड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला युनिट किंवा त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला नोन असणं गरजेचं आहे. आता इथं डेन्सिटीचे पॉवर किती आहेत, बी आहेत, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची पॉवर किती घेतली आपण, सी, बरोबर की नाही. मग आता हे सॉल्व करूयात. M1 L0 T0 ॲट इज इक्वल टू, समजतं ना तुम्हाला, इज इक्वल टू, आता मासच्या टर्म्स आहे घेऊयात. मास इथं ए इंटू 0 0 एम रेस टू बी, समजतं की तुम्हाला, बी प्लस इकडं आहे काही नाही 0. नंतर लेंथ इथं L1, इथं म्हणजे काय येईल LA पहिल्या क्वांटिटीसाठी, इथे किती येईल -3B आणि इथे किती येईल +C. लेंथची पॉवर लक्षात ना, 3 इंच एकत्र केले आपण, LA -3B आणि इथं C. आता टाईम इथे किती -A आणि इथं 0 आहेत बीच्या पॉवरमध्ये आणि सीच्या पॉवरमध्ये किती -2 म्हणजे किती 2C. क्लिअर. मग आता कम्पेअरिंग द पॉवर ऑन बोथ साईड, दोन्ही साईडची पॉवर काय करणार आपण, कम्पेअर करणार. दोन्ही साईडची पॉवर काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअर द पॉवर ऑन बोथ साईड, दोन्ही साईडची पॉवर काय करणार आपण, कम्पेअर करणार. मग आता बघा इथे एमची पॉवर 1 आहेत, तर इकडे किती आहेत बी, म्हणजे बीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत झाली. नंतर आता बघा इकडे A -3B + C एलची पॉवर आहे, इकडे किती एलची पॉवर 0 0, इकडे काय येईल मग A 0, हे बघा 0 इज इक्वल टू A -3B + C, बरोबर की नाही. कशी पॉवर झाली, एलची पॉवर A -3B + C आणि इकडे 0. आता तिसरी कोणतीची, टीची पॉवर इकडे किती आहेत 0, टीची पॉवरसाठी हां तिसरं इक्वेशन, टीची पॉवर किती आली 0 इज इक्वल इकडे किती आहेत -A -2C. आता आपल्याला बीची व्हॅल्यू माहीत आहेत, बरोबर की नाही. बीची व्हॅल्यू माहीत आहे, आपण बीची व्हॅल्यू जर 1 टाकली तिथं, ओके, त्याला इक्वेशन 1 म्हणूयात, त्याला इक्वेशन 2 म्हणूयात आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. असं म्हणूयात B इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट केलं काय होईल, 0 इज इक्वल टू A -3 बीची व्हॅल्यू 1 + C. हा 3 इकडे घेतला किती होईल, मायनसचं प्लस होऊन जाईल, 3 इज इक्वल टू A + C. इक्वेशन नंबर याला म्हणूयात 4. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 यांची काय करूयात, ॲडिशन करूयात. असं म्हणूयात इकडं ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ओके, इक्वेशन 3 आणि 4 काय करू आपण, ॲड करूयात, कारण आपल्याला A आणि B आणि Cची पॉवर फाइंड करायची. मग आता बघा इक्वेशन 3 काय आहेत, 0 इज इक्वल टू A -2C आणि इक्वेशन 4 काय आहे 3 लक्षात ना, दिस इक्वेशन 3 इज इक्वल टू A + C. आता इकडे बघा 0 + 3 3, A - A 0 + 2C - C -C. मग Cची पॉवर किती झाली, C इज इक्वल Cची व्हॅल्यू -3. लक्षात आलं. मग आता कशी व्हॅल्यू माहीत झाली तुम्हाला, Aची पण व्हॅल्यू माहीत आहेत, Bची पण व्हॅल्यू माहीत आहे. आता Cची व्हॅल्यू कुठं टाकणार, इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूयात. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 म्हणूयात. आता बघा इक्वेशन 3 मध्ये टाकल्यानंतर काय होईल, इक्वेशन 3 0 इज इक्वल टू -A -2 इक्वेशन 2 3 -2 इंटू Cची व्हॅल्यू किती आली -3, मायनस काय होईल प्लस, म्हणजे A इज इक्वल काय होईल -A + 6. हा 6 इकडे घेतला काय होईल, समजते का, म्हणजे A इज इक्वल किती मिळेल -A इज इक्वल टू -6, म्हणजे आपल्या इकडे Aची व्हॅल्यू किती मिळाली, दॅट इम्प्लाइज A 6. आता सगळ्यांची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. आता A इज इक्वल टू 6 + 6 = 24. 24 + 6 = 36. 36 * 24 = 48. 48 * 6 = 72. 72 = 6. 6 * 6 = 72.
आपले जे कॉन्स्टंट होते. ओके, मग कॉन्स्टंट ए इज इक्वल काय मिळालं आपल्याला, तर 6 मिळाला. बी इज इक्वल किती मिळाला, तर 1 मिळाला. आणि सी इक्वल किती मिळाला आपल्याला, तर सी इक्वल मिळालं -3. मी ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं टाकल्यात यमच्या ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट जर केलं. ओके, यम इज इक्वल टू, ओके, एम इज इक्वल काय होतं आपलं इक्वेशन, के इंटू व्ही रेस टू ए रो रेस टू बी आणि जी रेस टू सी. ओके, मग आपलं हे इक्वेशन मिळेल यम इज इक्वल टू के व्ही रेस टू एच व्हॅल्यू 6, रोची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू 1 इंटू सीची व्हॅल्यू -3. म्हणजे आपण असं राईट करू शकतो यम इज इक्वल टू व्ही रेस टू 6 इंटू रो विथ के, के राहून गेलं आपलं के आपण जी रेस टू 3. म्हणजे यम या इक्वेशन काय समजते मग, यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही रेस टू 6. म्हणजे कोणतं ऑप्शन येईल तुमचं मग बरोबर, ऑप्शन बघा व्ही रेस टू 6. कोणतं ऑप्शन मग तुमचं, डी ऑप्शन विल बी करेक्ट. तर पुढचा डाऊट विचारला होता 25 नंबरचा. द इक्वेशन ऑफ वेव्ह वाय इज इक्वल ए साइन ओमेगा एक्स अपॉन व्ही मायनस के. काय दिलं इक्वेशनमध्ये, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा इन ब्रॅकेट एक्स अपॉन व्ही इंटू के. आता काय म्हणलं बघा पुढं, ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी, व्ही इज द लिनियर व्हेलॉसिटी, द डायमेन्शन ऑफ के, केचे डायमेन्शन काय येईल असं त्यांचं आपल्याला क्वेश्चन आहे, बरोबर की नाही. मग आता आपल्याला माहीत आहेत एक्स अपॉन व्ही मायनस के याला फेज असं म्हणलं जातं. काय म्हणलं होतं, फेज. आता मी तुम्हाला सांगितलंच आहेत प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीचे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे इथं एक्स अपॉन व्ही मायनस के ह्या दोन क्वांटिटीची सबट्रॅक्शन केली, याचा अर्थ काय, एक्स अपॉन व्हीचे डायमेन्शन आणि केचे डायमेन्शन कसे असले पाहिजे, सारखेच असले पाहिजे. मग असं इथं म्हणणार डायमेन्शन ऑफ एक्स अपॉन व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ के. का, कारण सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीज आपण काय करू शकतो, ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. मग आता डायमेन्शन ऑफ के इज इक्वल काय येईल, डायमेन्शन ऑफ एक्स, एक्स कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये, म्हणजे याचे डायमेन्शन येतील L1 आपण व्हिलॉसिटी मीटर पर सेकंड, व्हिलॉसिटी कशामध्ये मेजर करतो, मीटर पर सेकंड, म्हणजे डायमेन्शन येते L1 आणि टी रेस टू -1. समजतं आहे ना तुम्हाला, मी टाकले L1 टी रेस टू -1. मग फायनली याचे डायमेन्शन काय आले, L1 L1 कॅन्सल, हा टी रेस टू -1 वरती गेला, काय झाला हा टी रेस टू -1 +1 होऊन जाईल, म्हणजे येईल T1 डायमेन्शन ऑफ के. ओके, T1 म्हणजे तुमचं कोणतं ऑप्शन येईल, T1 म्हणजे सी ऑप्शन विल करेक्ट ऑप्शन. समजलं ना तुम्हाला. आता इथे आपले डायमेन्शन ॲनालिसिस या टास्कवरचे प्रॉब्लेम कंप्लीट झाले. तुम्हाला काही आणखी अडचणी असेल तर तुम्ही मला परत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा पर्सनल याच्यावरती मेसेज टाकला तरी चालेल. तुम्हाला जी प्रॉब्लेम सॉल्व नाही झालेली, जेवढी मला मुलांनी प्रॉब्लेम सेंड केली तेवढी सगळ्यांची मी डाऊट सॉल्व करून दिलेली आहे. आणखी काही मुलांना डाऊट असेल तर त्यांनी परत मला काही क्वेश्चन पाठवा, ते क्वेश्चनची तुम्हाला मी सोल्युशन पाठवेल. थँक्यू.